डाळ भात आणि आपली फरसबीची भाजी. डाळ तू रोजच करते. मग आता काय करू रोज रोज. हे बघा आई इथे भाजी पण चिरते इथे. आज आपल्याकडे आहे फरसबी. तुला काय खायचंय? डाळ तडका. डाळ तडका. ठीक आहे चालेल, मी डाळ तडका बनवते तुझ्यासाठी. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता मी आहे माझ्या छोट्याशा किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे डाळ तडका. तर ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण प्लीज ट्राय करून बघा. तर डाळ तडका बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी आधी तुम्हाला दाखवते. इथे मी साहित्य काढले. तर बघा, एक कांदा मी बारीक असं चिरून घेतला आहे. एकच टोमॅटो त्याचे असे मी 4 भाग करून घेतल्यात. हिरव्या मिरच्या 2, त्याचे ते अशामधून मी अशा कट करून घेतल्यात 2. त्याच्यानंतर मसाला वेलदोडे 1, तमालपत्र 6, लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 अद्रक आणि जे मसाला आपले मिरची असते ना तडक्यामध्ये वापरतात ती माझ्याकडे आता नाही आहे, संपले. सो मी माझ्याकडे जी लाल मिरची होती ती घेतली. ही जास्त तिखट नाही आहे, घरच्याच मिरच्या आहेत तर ही जास्त तिखट नाही, तर ती घेतली मी अशी तुकडे करून. त्याच्यानंतर कढीपत्ता, मोहरी यातली अर्धी मोहरी आपण तडक्यामध्ये घालणार आहे आणि अर्धी मोहरी आपण फोडणी देताना घालणार आहे. बारीक चिरलेला कांदा, एक छोटासा कांदा किंवा आपण अर्धा कांदा पण घेऊ शकतो. तर इथे मी अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून. त्याच्यानंतर कोथिंबीर, डाळ, ह्याच्यामध्ये तूर आणि मुगाची डाळ मिक्स आहे. म्हणतात ना पित्त होत नाही त्यासाठी आम्ही ते मिक्स करूनच ठेवतो. तूर आणि मुगाची डाळ इथे मिक्स केले. जिरं, हिंग पण अर्धी एकदम चिमूड एवढंसंच घेतलं, एकदम अर्धा बोट असं म्हणतात ना, एकदम थोडंसं हिंग घेतलं आहे. त्यानंतर आपलं इथे हळद, घरगुती मसाला लाल तिखट जो आपला असतो तो, मीठ, हे सगळं आपलं एवढं साहित्य आहे. घरामध्ये जे अवेलेबल असतं ना ते सगळं साहित्य, त्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही आहे. सो आता आपण कृती करूया. चला तर मग. तर ही डाळ मी अशी धुवून स्वच्छ करून घेतली आहे. आता त्यामध्ये मी हे जे टोमॅटोच्यानंतर 1 कांदा, 1 तेजपत्ता, हिरवी मिरची 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मसाला वेलदोडे असतं. आता हे सगळं मी यामध्ये टाकणार आहे शिजतानाच, म्हणजे ते पूर्णपणे मिक्स होऊन त्याचा रस त्याच्यामध्ये उतरेल. सो आता मी हे सगळं यामध्ये ॲड करते. यामध्ये मिक्स करून हे सगळं शिजवून घ्यायचं. आणि यामध्ये आता आपण थोडी हळद पण टाकणार आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. त्यानंतर थोडंसं तेल यामध्ये आपण टाकणार आहे. एक थोडंसं अर्धा चमचा मी तेल घेतलंय, ते पण यामध्ये मी टाकणार आहे. आपली डाळ बघा चांगली शिजली आहे. आता याला काय करायचं आपण, म्हणजे मी इथे कोमट पाणी केलंय टोपामध्ये, इथे कोमट पाणी केलंय कारण का जरासं घट्ट आहे ना, उतू हे आपल्या कुकरमधून कसं आहे, छोट्या कुकर असल्यामुळे ते पाणी उतू जात होतं, म्हणून मी पाणी कमी टाकलं होतं. सो मी हे कोमट पाणी टोपामध्ये करून घेतलं. तर मी याच्यामध्ये पाणी टाकणार आणि जरासं हे घुसळून घेणार चांगलं. पण हे घुसळून घेण्याच्या आधी याच्यामध्ये आपण जो तेजपत्ता टाकला होता तो तेजपत्ता काढायचा आणि मग घुसळायचं त्याची पूर्णपणे. मी याच्यात पाणी घालते, म्हणजे जे कांदा किंवा आपण जे त्याच्यामध्ये जे टोमॅटो वगैरे टाकलं होतं ना ते एकजीव होऊन जाते पूर्णपणे. असं पूर्ण घुसळून घ्यायचं त्याला चांगलं. बघा मी अशी डाळ छानपैकी मिक्स करून घेतले, घुसळून घेतले. आता मी इथे काय करणार आहे, इथे मी 6 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्यातल्या मी 3 लसूण पाकळ्या आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेणार आहे. आणि बाकीच्या 3 लसूण आहेत ना ते असे बारीक छोटे छोटे कापून घेणार आहे. तर पहिलं आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊया. इथे मी ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्येच पेस्ट करून घेते. आता पहिल्यांदा आपण ना काय करूया, फोडणी द्यायची टोपामध्ये. माझ्याकडे पॅन नाही आहे तर मी टोपात फोडणीला देणार आहे. त्यानंतर वरतून आपल्याला तडका द्यायचा आहे. तर आता पहिला फोडणीला देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मी थोडीशी एकदम राई घेतली आहे कारण का नंतर आपण तडक्यामध्ये पण ती घालणार आहे. थोडंसं जिरं घेतलं आहे, एक अर्धा चमचा जिरा आहे आणि अर्धा चमचा राई आहे. त्याच्यानंतर मी ही आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे. कोथिंबीर
बारीक कांदा, कारण का मगाशी आपण याच्यात कांदा घातलाय कांदा, त्याच्यानंतर लसूण आहे ना 3 लसूण पाकळ्या मी अशा बारीक कापून घेतल्यात, बारीक बारीक ठेचायच्या नाहीयेत, आपल्याला कट करून घ्यायच्यात बारीक बारीक. सो आता आपण फोडणी देऊया. तर आता मी इथं टोपामध्ये आधी तेल टाकलंय. तेल चांगलं तापलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं हे जिरं आणि राई टाकून घ्यायची, मोहरी बघा चांगलं तडतडलंय. आता याच्यामध्ये मी जिरं टाकते, त्याच्यानंतर लसूण पाकळ्या, तर हा कांदा जो आपण बारीक कट करून घेतला होता तो पण यात टाकते. आलं लसणाची जी पेस्ट केली ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची. ॲक्च्युली कांदा टाकायच्या आधी आलं लसणाची पेस्ट टाकायला पाहिजे ती, पण मी आधी कांदा टाकला. ठीक आहे, चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. का मध्ये एकजीव करून घेतलंय. आता यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. तिखट आपल्याला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे करायचं. मी जास्त तिखट नको, कारण का आपण याच्यामध्ये मिरच्या सुद्धा टाकल्या होत्या, म्हणून मी आता याच्या मसाला जास्त घालत नाही. ते तेल एकदम मी कमी टाकले, कारण का तडक्यामध्ये पण परत तेल टाकणार ना, सो जास्त ऑइली होऊ नये म्हणून मी तेल याच्यामध्ये कमी टाकले. तर आता हे पूर्ण डाळ आहे ना ती आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया. म्हणजे चांगली उकळली आहे, तर आता आपण ह्याला तडका देणार आहे वरतून. तर तडक्यासाठी मी इथं तेल तापत ठेवलं. आता याच्यामध्ये मी तडक्याला लागणारं सगळं सामान काढले, म्हणजे थोडीशी राई काढली, इथे मोहरी, कढीपत्ता, जी लाल मिरची ती मी घेतले 2, कोथिंबीर वरतून टाकणार आपण, त्याच्यानंतर हे हिंग आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून वरतून तडका देऊया. तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये हे टाकूया, मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली ना की मग त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकून घेतलाय. त्यानंतर जी मिरची आहे ती मिरची टाकूया आपण याच्यामध्ये. तेल मी फार घातलं नाही, कारण का आमच्यात जास्त तेल म्हणजे ऑइल जास्त आवडत नाही कुणाला, तर मी एकदम थोडं तेल घातलं, कारण का ऑलरेडी आपण डाळ फोडणीला घालताना त्यात तेल घातलं आहे आणि त्या डाळीच्या क्वांटिटीप्रमाणे इतकं तेल बास आहे, म्हणून इतकंच घातलं. आता ही मिरची वगैरे जरा चांगली तरी झाली ना, तडतडली ना, की आता त्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया. जे हिंग आपण अर्धा चमचा जे हिंग काढलं होतं ते पण यात टाकून घेऊया. आता हे वरतून आपण याला आता तडका देऊया. आणि वरतून आपण त्याच्या कोथिंबीर टाकूया. मीठ टाकले. आता याच्यामध्ये आपण मीठ मी घातलं नव्हतं, तर मीठ आपल्या हिशोबाने मला हाताची सवय, सो मी हाताने मीठ टाकते. आता आपण ह्याला झाकून ठेवूया, थोडंसं उकळी काढूया, त्यानंतर मग आपले डाळ तडका तयार झाली आहे. सो आता आपण डाळ टेस्ट करून बघूया. आज आमच्या जेवणामध्ये आहे कांदा पात, आपली जी स्पेशल आपण डाळ केली वेगळ्या पद्धतीने, ती डाळ तडका, भाकरी, भात. सो आता हे जेवण मी आत्यांना देणार आहे आणि त्यांनाच विचारणार आहे टेस्ट करून डाळ कशी झाली ती. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही पण ट्राय करून बघा. एकदम सिंपल रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने जर डाळ केली तर मुलं पण थोडी आवडीने खातील, कारण का आपण नॉर्मली जे डाळ करतो त्यामध्ये आपण लसूण वगैरे टाकून टोमॅटो टाकून फोडणी देतो, तर ही थोडीशी डिफरंट पद्धतीची आहे. तर सिंपल रेसिपी आहे, जास्त काही अशी अवघड नाही आहे. तर तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी पण ट्राय करून बघा, मुलं आवडीने खातील. मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.